महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे वैद्यकीय व्यवस्थेवर आणि रुग्णांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली। केवळ हाताच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणीला आपला जीव नाहक गमवावा लागला। पूजा राहुल गई असे या दुर्दैवी मृत विवाहितेचं नाव असून ऐन तारुण्यात त्यांच्यावर ओढवलेल्या या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजली। उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच हा जीवघेणा प्रसंग ओढवला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाची वाताहत झाली, असा थेट आणि अतिशय गंभीर आरोप मृत महिलेचे पती राहुल गई यांनी केलाय। नाव सांगा। माझं नाव राहुल देवदास गई आहे। मी राहणार दादुलगाव, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा राहत आहे। इथं कंपनीत काम करतो, रांजणगावात राहतो, शेळके वस्तीला जागरलँड यांच्या बिल्डिंगमध्ये। गेल्या 7-8 वर्षापासून मी तिथंच आहे आणि जाबीला सिक्युरिटीमध्ये काम करतो, सुपरवायझरमध्ये। तर माझ्याकडे हॉस्पिटलला आलो मी 4 तारखेला माझ्या मुलाला घेऊन संध्याकाळी 5:30 वाजता वासलेला गेलो। तिथं माझ्या मुलाची ट्रीटमेंट केली, त्याला ताप आलेला होता। त्यानंतर मग मी वासलेला इकडे ट्रीटमेंट करून 6:30 वाजता निघलो, तर 7 वाजता इथे एक इलेक्ट्रिक वस्तू भेटतात, घोड नदी म्हणून काहीतरी, तिथं थांबलोय रस्त्याच्या किनाऱ्याला साईडला। आणि वाईफला म्हटलं जे मशीन रिपेअर करायला टाकलेलं ते लगेच घेऊन येतो, गाडीवरच बस। मुलगा उतरलाय खायला, त्याच्या मागे बायको उतरली, बायको फक्त एक पाऊल टाकली तर फक्त खुंब्यावर पडली। इथं फ्रॅक्चर झालंय, या हिशोबाने मी जवळचं हॉस्पिटल म्हणून मला बोर्ड दिसला, लगेच कोर्टे मल्टीनॅशनल म्हणून म्हटलं थोडंसं लागेल, लगेच बघू काय आहे। तर त्यांनी गेल्यानंतर सांगितले एक्सरे काढा, त्यानंतर सिटी स्कॅन केला। सिटी स्कॅनच्या रिपोर्टला पण 11 वाजता येणार आहे म्हटले। त्यानंतर तिथं मला ते स्वप्नील म्हणून काहीतरी सरनेमध्ये त्यांचं ते दिसले। त्यांनी सांगितले की मी सगळं बघतोय, डॉक्टरांना पण मी सांगतो व्यवस्थित काय करायचं काय नाही, कमी आहेत आपण करून घेऊ, काय असेल ते सगळे रिपोर्ट वगैरे मेडिकल मीच बघतो, इथं डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत। त्यांनी लगेच मी सिटी स्कॅन करून आलो, त्यांनी व्हॉट्सअपला मला रिपोर्ट दाखवला, पण डॉक्टरांशी बोलले, पण डॉक्टरांनी सांगलं पण ऑपरेशन करायचं, व्हॉट्सअप चॅट पण दाखवली मला थोडंसं अचंबित झालं मी तिथं की एवढं कसं काय तुम्ही अजून ते नुसतं चालताना पडले, त्याला लागलंय, तुम्ही डायरेक्ट ऑपरेशनवर कसं काय तुम्ही डॉक्टर तुमचं कसं काय व्हॉट्सअपवर बोलणं झालंय। रिपोर्ट पण बघितले नाही डॉक्टरने होतं। त्यांनी सांगितलं सिटी स्कॅनवाल्याने की 2-3 तास लागतात। तिथून मी 10 मिनिटात तिथं आलो, तर याला रिपोर्ट पण येऊन मग यांनी डॉक्टरला दाखवले, कोणते कामाला आलेले आहेत, त्यांचा एक्सरे पण आहे याच्यात। आणि एक्सरेची थोडंसं लागल्यानंतर एक्सरे सिटी स्कॅन करून तर तुम्हाला पक्क निदान आलं ना डॉक्टरला काय करायचं, तरी पण एवढी मोठी चूक होते म्हणजे डॉक्टर करतात काय। तुम्हाला सिटी स्कॅन देतो आम्ही, 4,000-5,000 रुपये खर्च करतो एका टाइमला, आणि तुम्हाला सिटी स्कॅनचा रिपोर्ट तुमच्या हातात देतो। तो सिटी स्कॅनचा रिपोर्ट भेटल्यानंतर तुम्हाला परफेक्ट इलाज झालाच पाहिजे ना। ठीक आहे, झाला नाही, थोडंसं मागे पुढे झालं, तरी पण इथपर्यंत ही घटना जाईल असं मी कधी। सिटी स्कॅनचा रिपोर्ट आहे ना तुमचा? आहे ना, सिटी स्कॅनचा रिपोर्ट पण आहे माझ्याकडे। सिटी स्कॅनचे सिटी स्कॅन काढले मी लगेच, कोणतीही नाकारला दिला, लगेच सिटी स्कॅन सांगितले, सिटी स्कॅन केले। एवढे पैसे खर्च करून डॉक्टरच्या सांगण्यानुसार जे सांगतात तेच आम्ही करतो, तरी जरी एवढी मोठी जर घटना होती त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजे, कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे सगळ्या डॉक्टर लोकांची, स्टाफची। त्याच्यात कोणीतरी सामील तर नाही। काही एवढे मोठे पैसे घेऊन ते काय वापरतात नेमकं, त्यांचे सगळ्या इक्विपमेंट पण चेक व्हायला पाहिजेत। काही इक्विपमेंट त्यांचे बंद असतील। मला बीपी चेकसाठी किंवा ते सेलसाठी जे मशीन असते मॉनिटरिंग करायची ती आणतात, ते 3 मशीन आतमध्ये। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।